नमस्कार मित्रांनो, आज आपण पालक खिचडी बनवणार आहोत। तर सर्वप्रथम त्यासाठी लागणारी साहित्य बघू। तर मी इथे पालक स्वच्छ धुवून आणि कापून घेतलाय। त्यानंतर बटाटा, कांदा, टोमॅटो, कोबी, तोंडली, 3 हिरव्या मिरच्या, आले लसूणचे काप, शेंगदाणे, खोबरे आणि तांदूळ घेतलेला आहे। या तांदूळात मी तूर आणि मसूरची डाळ घातलेली आहे। तुम्ही हवे तर मूग डाळीचा पण वापर करू शकता। तांदूळ देखील मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण आले, लसूण, मिरची आणि खोबरे यांची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट अगदीच बारीक बनवायची गरज नाही आहे। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारची पेस्ट आपल्याला बनवायची आहे। आता आपण जो पालक आपण स्वच्छ धुवून घेतला होता त्याची देखील बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे। प्युरी एकदम मऊसूत बनवायची आहे, ज्यात आपल्याला बिलकुल पालकाचे तुकडे नको आहेत। तुम्ही इथे बघू शकता। यानंतर आता आपण कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे। यात आपण जिरं मोहरी ॲड करून घेऊया। जिरे मोहरी मस्त तडतडले की आपण इथे आले लसूण खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ती पण ॲड करून घेऊ आणि मस्त खमंग वास सुटेपर्यंत परतून घेऊया। आता यात कांदा ॲड करून घेऊया आणि तो देखील छान परतून घेऊया। कांदा अगदीच गोल्डन ब्राऊन होऊ देण्याची गरज नाही आहे। कांदा थोडा मऊ झाला की त्यात पालकाची प्युरी ॲड करूया। पालकाची प्युरी मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिट तरी आपल्याला लागेल, म्हणजे पालकाचा कच्चा वास निघून जातो। आपला पालक छान परतलाय। यात आपण आता सर्व भाज्या ॲड करून घेऊया। टोमॅटो, पोटॅटो, कोबी, तोंडली, शेंगदाणे या सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या। येथे तुम्ही आणखी भाज्याही घालू शकता, जसे गाजर, फ्लावर, वटाणे, भिजवलेले हरभरे, मूग वगैरे। भाज्या छान परतल्या की यात आपण अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद ॲड करून घेऊया। मसाले देखील छान परतून घ्यायचे आहे। मसाल्यांचा वापर जास्त करायची गरज नाही, कारण पालकाचाच फ्लेवर खूप छान येतो। छान परतलं की यात मी 2 ग्लास पाणी ॲड केले। मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। आता यात मीठ घालून घेऊया आणि छान उकळी येऊ देण्याची वाट बघूया। आपल्या मिश्रणाला छान उकळी फुटलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण इथे तांदूळ ॲड करून घेऊया। तांदूळ मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतला होता। आता छानपैकी मिक्स करून आपण साधारण 3 शिट्ट्या होऊन देऊया। भाज्या अगोदरच परतल्यामुळे जास्त वेळ शिजायला लागणार नाही। आपली खिचडी छान शिजली आहे। आता आपण मस्त गरम गरम एका प्लेटमध्ये कोथिंबीर आणि साजूक तुपासोबत सर्व करूया। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक यू।